लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत. तर आज सुट्टीनिमित्ताने जे मतदार आहेत ते जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी काळा रस्सा मिळतो त्याच्यावर ताव मारताना दिसतायत. कुणी मटणावर ताव मारतंय तर कुणी आमरसवर ताव मारतंय. असेच काही पुण्यातील मतदार या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण थोडंसं गप्पा मारणार आहोत. जेवण झालंय दिसतं तुमचं? हो. मग जेवणाच्या या टेबलवर चर्चा तर असेलच लोकसभा निवडणुकीची. काय विचार करता तुम्ही? काय नाही, आपलं बीजेपीच, मोदी सरकार. आमचं तर ठरलेलं, म्हणजे माझं तर ठरलेलं आहे. काय ठरलंय तुमचं? प्राईम मिनिस्टर शेवटी आम्हाला तेच पाहिजेत. पुण्यामध्ये कोण उमेदवार आहेत? आता आमचा मतदारसंघ वेगवेगळा आहे. तो आमच्याकडे सुनेत्राताई आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना निवडून देणार आहोत. बारामती, खडकवासला. कुठून आहे तुम्ही? खडकवासला. जेवण कसं होतं? जेवण मस्त होतं. संदीपचं जेवण तर चांगलंच असतं. जेवण झाल्यानंतर आता निवडणुकीची चर्चा तर रंगली असेल, तुमच्यामध्ये गप्पा होत असेल. कोण म्हणतंय भाजप, कोण म्हणतंय काय? तुमचं काय ठरलंय? भाजप, नरेंद्र मोदी. 370 काशी विश्वनाथ, राम मंदिर, त्यासाठी नरेंद्र मोदी कधी पण. काय अपेक्षित आहे तुम्हाला तुमच्या खासदाराकडून? त्यांनी काय करावं? कसा असावा तुमचा खासदार? खासदार आता MLA आणि कॉर्पोरेटरची निवडणूक नाही आहे, ती आहे प्राईम मिनिस्टर निवडायला. त्यामुळे नरेंद्र मोदींना बघूनच आम्ही वोटिंग करणार. त्यामुळे खासदार कसा आहे काय ते मी पर्सनली तरी नाही बघणार. आय एम लुकिंग ॲट मोदीजी. आणि तुम्ही सभा बघितली का मोदीची? मग मोदींची सभा झाली पुण्यामध्ये, बघा का तुम्ही? आम्ही गेलो नव्हतो, पण आम्ही ऐकली. कशी वाटली सभा? मस्त. अनेकांना म्हणजे जर आपण बघितलं तर इथं टेम्पटिंग होत आहे. जर आपण जेवण बघितलं तर अशा पद्धतीने छान काळ्या रस्स्यातलं मटण, चिकन, त्याचबरोबर आमरससुद्धा लोक इथं खात आहेत. काही आणखी लोक आहेत. दादा काय? अच्छा, स्टार्टर सुरू आहेत, स्नॅक्स सुरू आहेत सध्या. स्नॅक्स चालू आहे. तुम्ही येणार का? आम्ही नंतर घेऊ. तुमचं काय काय खास मागवलं? काय तुम्ही ऑर्डर काय दिली आज? बोला. चिकन दम कबाब. दम कबाब. बरं, कुणाचा दम पुण्यात जास्त आहे आता? बीजेपी. कोण आहे उमेदवार? मोहोळ. मतदान करताना काय विचार करता तुम्ही? तुम्हाला विचारायचं. मुख्यतः तर भारतात ज्या पद्धतीच्या मागच्या 10 वर्षात डेव्हलपमेंट झालेली आहे, त्यामुळे आमचा तर नॅशनल लेवलवर तोच फोकस आहे की जे इतक्या वर्षांमध्ये पॉसिबल होत नाही त्या गोष्टीची डेव्हलपमेंट आम्हाला दिसते. आणि कम्पॅरेटिव्हली करप्शन एकदम लो झाल्याचा ॲश्युरन्स दिसतो आहे. त्यामुळे तेच आमच्या वोटिंग करताना तोच मुद्दा आमच्या डोळ्यासमोर आहे. तुझं मतदान आहे का यावेळेस? नाही. पण मग चर्चा होत असेल मित्रांमध्ये, काय असल्याच्या नाही काय चर्चा होते? नाही ते नको. जेवणा दिसते, जेवणावर खास चर्चा होते. काकू तुमचं काय, म्हणजे मतदान करताना महिला काय विचार करतात? तुम्ही फक्त गॅस काय विचार करता की नाही? नाही, शिक्षक आहे, टीचर आहे मी. काय विचार करता तुम्ही जनरली मतदान करताना? कसा खासदार तुम्हाला असावा? नॉन करप्टेड असावा. अगदी फर्स्ट प्रेफरन्स त्यालाच देणार की नॉन करप्टेड. आणि जे मोदींच्या राज्यात वाटतंय, बीजेपी. अर्थात इथं भाजपच्या बाजूने जास्त कल दिसतोय जेवताना. आणखीन काही लोक आहेत जे क्या बात आहे, उक्कडवर ताव मारला जाते इथं. काय स्पेशल काय मागवलंय? उक्कड आहे, मटन उक्कड. स्पेशल आहे का इथलं? स्पेशल आहे. त्यासाठी कोल्हापूरहून आलोय आम्ही. कोल्हापूरवरून? अहो, कोल्हापूरला मटन फेमस आहे, तुम्ही पुण्यात येऊन खाताय? त्यासाठी आलो, इथं बघायसाठी आलो. कोल्हापूरला काय वार आहे? निवडणुकीचं कुठल्या दिशेने ताकद जास्त आहे? नमो 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 नमो. जास्त बोलत नाही दिसतं तुम्ही. कोल्हापूरवरून आलात तुम्ही? हो. अच्छा, तुझ्यासाठी आले? हो, यायलाच पाहिजे. काय वाटतं एकंदरीत निवडणुकीचं वारं कुठल्या दिशेने, ताकद कुणाची जास्त वाटते तुम्हाला? मोदी सरकार. भाजप. हो. कोल्हापूरमध्ये कोण आहे उमेदवार तुम्हाला माहिती असेल? संजय मंडलिक. आणि समोर सुद्धा मोठी ताकद आहे. पण आता गेली 10 वर्षात आपल्याला बहुमत सरकार मिळत आले ना.
गेली 60 वर्षापूर्वी तुकडे तुकडे सरकार होतं. आता नवीन 10 वर्ष झाले गेली स्थिर सरकार आहे आणि आमची पण तीच अपेक्षा की पुढं स्थिर सरकार मिळू दे. केंद्रात स्थिर सरकार असावं अशी अपेक्षा आहे. या टेबलवर जर बघितलं तर हे फॅमिली इथं अर्थातच सगळे इथं चिकनवर जास्त ताव आहे. चिकन आणि मटन त्याशिवाय बोलत नाहीत. काय आवडतंय तुम्हाला? म्हणजे स्पेशली ऑर्डर दिलं दिसतं. स्पेशल चिकन खरडा. चिकन खरडा. मग असं तिखट कोण वाटतं यावेळेस? तिखट उमेदवार कोण आहे? तिखट उमेदवार मोदीजी. पुण्यात काय कुठल्या दिशेने जास्त ताकद आहे? म्हणजे टक्कर काटेकी टक्कर पुण्यामध्ये सुद्धा वाटते का तुम्हाला? नाही की टक्कर आहे, पण तरीसुद्धा BJP जरा जास्त वाटतंय. मोदींसाठी आपल्याला आपल्या पहिलं काम आपलं देश वाचवायचं. देश म्हणून देशासाठी आपल्याला पंतप्रधान नेहमी चांगला माणूस पाहिजे. त्यासाठी आपल्याला मोदींची गरज आहे. मतदान करताना तुम्ही काय विचार करता? बरेचदा विरोधक आता वेगवेगळे मुद्दे मांडतात, महागाईचे मुद्दे मांडतात, बेरोजगारीचे मुद्दे मांडतात. तुम्ही हे सगळे विचार करता मतदान करताना? हो करतो, त्याच्यामुळेच मोदी बेस्ट. मग काय उमेदवार कसा हवा आहे तुम्हाला? चांगला आपले सर्वांची कामं करतील असे. फ्युचर आपलं चांगलं झालं पाहिजे फ्युचरसाठी. म्हणजे प्रगती, अर्थात प्रगती झाली 10 वर्षामध्ये जशी पाहिजे तशी पुण्यामध्ये होते प्रगती होते. आता हे काय झाले की ट्रेन झाली, आपले हे मेट्रो झाले अनेक. म्हणजे खरं पुण्यामध्ये मेट्रो ट्रेन झालेली आहे. अर्थात नवीन जे एअरपोर्टचं टर्मिनल झालेलं आहे त्याच्याविषयी लोकांना खरं कौतुक आहे, उत्सुकता आहे. यांना विचारूयात. अर्थात ते जेवण अजून आलेलं नाही आहे तर त्यांचं मूड नाही आहे, परंतु काही आणखीन लोक आहेत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू. इथं लोक खास करून मटणावर ताव मारताना दिसत आहेत. हे दोघं सुद्धा आहेत. काका बसू का मी? काय स्पेशल काय आज मागवलंय तुम्ही? उकड मागवलंय, मटण बोकडाचं. कुठून आलात तुम्ही? इथूनच आहे, पुण्यातून. पुण्यात कशी परिस्थिती आहे तुम्हाला काय वाटतं? एकंदरीत वारं जे निवडणुकीचं वाहत आहे कुठल्या दिशेने? ताकदीचे उमेदवार वाटतात दोन्ही ताकदीचे. काय विचार करता तुम्ही? कसा खासदार हवा आहे तुम्हाला? नाही ते मी आता व्यक्त नाही करू शकत. कसा खासदार म्हणजे किंवा तुम्ही विचार मतदान करताना काय विचार करता? खासदार असा असावा की ते लोकांच्या गरजा वगैरे सगळ्या हे करणारा, पूर्ण करणारा आणि त्यांच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी कार्य तत्परतेने लक्ष दिलं पाहिजे निवडून आल्यानंतर. गेले 10 वर्षात हे सगळं झालंय असं वाटतं पुण्यामध्ये? तुम्ही विकास झाले? नाही तसं काही झालेलं असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? मी नाही बोलत त्याच्याबद्दल. काही मला म्हणजे नॉलेजच नाही आहे एवढं. मतदान करताना काही विचार तर करत असाल तुम्ही? काय महागाई, बेरोजगारी काय? तसा होतो विचार, केला जातो विचार. महागाई आहे, बेरोजगारी आहे. महागाई खूप वाढते, बेरोजगारी तर आहेच आहे. आपण बघितलं तर अशा पद्धतीने वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी लोक मांडतायत आणि आपण काही लोकांशी अजून बोलायचा प्रयत्न करू. हांजी सर, कुठून आहात तुम्ही? पुणा में. पुण्याचे हो. काय विचार करता तुम्ही? पुण्यामध्ये निवडणुकीचं वारं कुठल्या दिशेने वाहतंय? काय विचार करता? खासदार कसा असावा तुमचा? अच्छा, खासदार कैसा होना चाहिए? आप इधर वोटिंग इधर ही आपकी? वोटिंग इधर ही है. तो क्या सोचते हो किस कैसा पूरा एक माहौल है यहाँ पर इलेक्शंस का? इलेक्शंस का अच्छा माहौल है, बीजेपी के हक में है. मोदी जी आने चाहिए. मोदी जी अभी पुणे में आके गए हैं, यहाँ पर उनकी बड़ी एक सभा भी हुई है, तो गए थे? अब सुनने देखा? नहीं गए नहीं थे, लेकिन मालूम है हुई है. अच्छा, मतलब आप सपोर्टर हो? आपका भी सपोर्ट? यस. किसको? मोदी जी. सपोर्टर बघितले तर बऱ्यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच सपोर्ट करायचं आहे त्यांना आणि अशा पद्धतीने हे सगळे लोक दिसत आहेत. आणखीन काही लोक आहेत. काय जेवणाचं ऑर्डर दिली नाही का अजून? नाही ऑलमोस्ट झालेलं आहे आता. झालेलं आहे. बरं, मग झालेलं आहे तर निवडणुकीचं वारं आणि मग उमेदवार बी ठरला असेल तुमचा? आय थिंक सर्वांचा उमेदवार ठरलेला नसतो, पण वेळोवेळी जे वारं वाहतं त्याच्यानुसार लोक वाहून जातात. बट आय थिंक यावेळेस मला वाटते काहीतरी वेगळा चेंज दिसणार आहे.
कारण आपण बघितलेलं आहे इवन 2014मध्ये जेव्हा इलेक्शन झालेलं होतं त्यावेळेस आपण बघत होतो की काँग्रेसच्या अगेन्स्ट एवढी अँटी कम्बन्सी होती की त्याच्यामुळे सर्व लोक एकदम BJPच्या सपोर्टमध्ये आले होते वेगवेगळ्या इश्यूजमुळे. बट यावेळेस मला वाटते की सेम कंडिशन आलेली आहे BJPसाठी. आणि कारण जे रिलिजियस वातावरण झालेलं आहे, आय मीन नॉट इन टर्म्स ऑफ ज्याच्यामध्ये आपण सर्व काही रिलिजियस गोष्टींना सपोर्ट करतो ते दॅट इज गुड. बट ॲट द सेम टाईम कुठेतरी डेमोक्रेसी आणि डेव्हलपमेंट हे दोन इश्यू बॅकसाईडला येत आहे. अँड आय थिंक सोशल मीडिया खूप मेजर रोल प्ले करतं याच्यामध्ये. तुम्ही बघाल थँक्स टू BJP IT सेल ज्याच्यामुळे सर्वीकडे जे दिसत आहे तुम्हाला की वातावरण जे होत आहे ते ॲक्च्युली खराब होत आहे. त्याच्यामुळे मला वाटतं डेमोक्रेसीसाठी हे इलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे आणि सर्वांनी तो विचार घ्यायला पाहिजे की डेमोक्रेसी विचार करून मतदान करायला हवं. तुम्ही खूप जास्त विचार केला. ताई काही बोलणार आहात का? काय मतदान करणार की नाही? पण आमचं झालेलं आहे. विदर्भाचं होतं. विदर्भातून आहात तुम्ही. जेवण तर आवडलं का मग पुण्याचं? हो, मी पुण्यातच राहते 10 वर्ष झाले. मतदान तिकडे? हां, मतदान तिकडे करायला गेलेली. बरं दादा, तुमचं काय अजून ऑर्डर बघताय तुम्ही? चालू आहे अजून बघायला, वेळ लागला. मतदान कुठे आहे तुमचं? माझं इकडचं आहे. काय तुम्ही ठरवलं काय मग मतदान आणि कसा उमेदवार असावा तुमचा? काय अपेक्षा आहेत तुम्ही उमेदवारांकडून? तुम्हाला सध्या तरी तसं काही नाही आहे, पण बघूया आता जे उभे आहेत पक्ष, त्या पक्षापैकी कुठला उमेदवार आपल्या क्षेत्रासाठी प्रगती करेल त्यांच्यावर बघूया आपण पुढे. काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? हे दोन्ही उमेदवार जे दिसत आहेत म्हणजे जे काटेकी टक्कर ज्यांच्यामध्ये आहे असं म्हणतात, मुरलीधर मोहोळ जे भाजप महायुतीकडून आहेत आणि महाविकास आघाडीकडून ते रवींद्र धंगेकर आहेत. अपेक्षा म्हणून असं काही बोलू शकत नाही, पण जी आहे आता बघू, जेव्हा रिझल्ट लागेल, निकाल लागेल तेव्हा बघूया. काही मतदार व्यक्त होत नाहीत, हे आम्ही मतदानाच्या दिवशी दाखवू असं देखील आहेत. मात्र काही मतदार या ठिकाणी व्यक्त होत आहेत, जेवणावर ताव मारत मारत अशा त्यांच्याशी छान गप्पा या ठिकाणी रंगलेल्या आहेत. आणि प्रत्येक टेबलवर आपण जर बघितली तर निवडणुकीच्या बाबतीत नक्कीच चर्चा होतीये. त्यामुळं लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येकजण विचार करून वेगवेगळे त्यांचे मुद्दे मांडत अशा पद्धतीने मतदानाची या ठिकाणी तयारी करताना दिसत आहेत. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.